स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर जसं की तुम्ही आवाज ऐकू शकता, आज मी आली आहे मच्छी मार्केटमध्ये। तर इथे खूप जास्त आवाज आहे आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी कोणते कोणते फिश घेते आणि कशी मी बार्गेनिंग करते ते सगळं। तर बघूयात कसा होतोय हा व्हिडिओ। तर खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे हा व्हिडिओ, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आमची आजी बार्गेनिंग करते। कुठून आणले तुम्ही खेकडे? जिवंत खेकडा, हो बघितलं। काढा काढा। तर जसं तुम्ही बघितलं, आपण जिवंत खेकडे बघितले। तर काकू बोलले समोरून आणलं, तर कुठून आणलं समोरून ते मला नाही माहिती। हा कोणता मासा आहे? मरळ, खरळ। इथे बघा ही चिलापी आहे, छोटी चिलापी। आहे ना कोळंबी, छोटी कोळंबी। वा, इथं बघा फ्रेश पापलेट आहेत। हा छोटा पापलेट आहे, हा त्यापेक्षा छोटा आणि हा मोठा। ही पिवळी वाम, ही खूप जास्त टेस्टी लागते, आम्ही नेहमी खातो पिवळी वाम। इथे बघा हा आहे बांगडा, बांगडा फ्रेश आणि हे बोंबील। ही सुरमई आहे का? सोडे सोडे प्रॉन्स, फ्रेश प्रॉन्स। कसं म्हटलं ते? सुरमई 500। कशाने भरायचं? कुठं भरायचं आहे मला? कशात भरू दे पिशवी? कुठे पाहिजे पिशवी? तर ही कोळंबी त्यांनी लावली 350ला। दे बाळा दे, मोठी मोठीच काढून दे। आहे तर मोठी। तर मी 1 किलो कोळंबी घेतली आहे, अजून बघूयात काय काय घेते ते। 350 रुपये किलो। ही सुरमई 500 रुपयाची, फ्रेश तर वाटतीये। बोंबील आहे, बोंबील नको का? बांगडा कसा आहे? 800 रुपये, 250 रुपये किलो। जिवंत खेकडे तिथं बोला, देऊ खेकडे? कसं? 160 रुपये किलो बांगडा। फुटलेला आहे। चिलापी, हां पापलेट। हा चिलापी 40 रुपये किलो। कमलाईसाठी घेते का 1 किलो? काय करणार ह्याचं? फ्रेश आहे का? ह्याला फ्रेश आहे का नाही ते चेक करतोय आम्ही। दाखव, असं चेक करायचं बघा ते। तर इथं आम्ही 2.5 किलो चिलापी घेतली आहे। चिलापी फ्राय खूप छान लागतं त्यामुळे। चल 100 रुपये किलो। बाबाचे कसं मोठी बघून टाकले का? ठीक आहे, मस्त आहे बघा। 1 किलो घेतली का? बस का 1 किलो? तर आम्ही घेतली आहे हे पापलेट 900 रुपये किलोनी 1 किलो। कुठून आणता परत एकदा सांगा।
मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गुजरात, कलकत्ता ऑल ओव्हर इंडियामधून मच्छी येते. आता जरा आउट ऑफ सीझन आहे म्हणून मच्छी महाग आहे. अच्छा, सीझन आपल्या नंतर चालू आहे मच्छी स्वस्त होईल. ओके. विचारत होते की तुम्ही कुठून आणले हे मासे, म्हणजे की पुण्यामध्ये फ्रेश मासे कुठून मिळतात. तर मग ते सांगत होते की गोवा, अलिबाग, काय काय ते गुजरात वगैरे बोलले. आणि ती होती माझी लास्ट क्लिप. तर इतकं ब्लॉग करू शकले मी तिथे. आणि मी आज घेतले 3 प्रकारचे मासे. म्हणजे मी कोळंबी घेतली आहे, तर 1 किलो कोळंबी घेतली आहे, सोबत पापलेट घेतला आहे 1 किलो, आणि 1 किलो चिलापी घेतली आहे. ॲक्च्युली 2.5 किलो घेतलेली. एक आमच्या इकडच्या काकूंना पाहिजे होती, त्यांना 1 किलो दिली आणि 1.5 किलो आम्ही ठेवली. तर इतके मासे घेतलेत आज मी. आणि आता तुमच्यासोबत रेसिपीही शेअर करायची. तर ह्या ब्लॉगमध्ये कंप्लीट नाही दाखवू शकत, कारण ॲक्च्युली हा ब्लॉग छोटाच होतो आहे, 7-8 मिनटाचा, 6-7 मिनटाचा ॲक्च्युली. पण मी जर ह्यात रेसिपीचं पण टाकलं तर अजून खूप एक्सटेंड होईल आणि मग खूप लाँग होईल तो व्हिडिओ. त्यामुळे हा फक्त मी फिश शॉपचा ठेवते व्हिडिओ. तर खूप जास्त गर्दी होती आज फिश मार्केटमध्ये. आणि माझं इतकंच होतं की मला फक्त दाखवायचं तुम्हाला की फिश मार्केटमध्ये कसं असतं सगळं वगैरे. कारण मी स्वतः खूप वर्षांनंतर गेले. मी ॲक्च्युली लहान होते तेव्हाच गेलते लास्ट टाईम, आणि मला खूप इच्छा होती जाण्याची. मग बोललं की चला व्लॉगही शूट करूयात, त्यामुळे हा व्हिडिओ करण्याचं ठरवलं. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे व्हिडिओज बघायला मिळतील आणि आपली कम्युनिटीही एक्सटेंड होईल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथेच संपवते आज. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि भेटूया पुन्हा अशाच एका चांगल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.